हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आता आपण पासून पुढे चाललेलो आहोत, म्हणजे रेगिस्तान चालू झालेलं आहे. रेगिस्तान म्हणजे वाळवंटी प्रदेश. तर या ठिकाणी आपल्याला फक्त सगळीकडे वाळूच्या टेकड्या, काटेरी झुडपं हेच पाहायला मिळेल. क्वचित एखादं गाव मिळेल जे खूप कमी लोकसंख्या असलेलं, आणि असे दुकानं तुम्ही पाहू शकता. खूप छोटे छोटे दुकानं, म्हणजे एखादं दुकान पाहायला मिळेल जिथे फक्त पाणी, चहा आणि थोडाफार स्नॅक म्हणजे चिप्स वगैरे पॅकिंगचे असे फूड असतात, तर ते मिळेल. त्यामुळे आपण म्हणजे आदल्या रात्री आपण जैसलमेरमध्ये स्टे करतो तिथूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी कॅरी कराव्या लागतात. इथून पुढे जर आपण गेलो तर आपल्याला पेट्रोल पण महाग मिळतं, पाणी पण डबल रेटने मिळतं, आणि स्नॅक तर मिळतच नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला अगोदरच कॅरी कराव्या लागतात. तर आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तानोट माता मंदिर, जे की रहस्यमय मंदिर आहे. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत भारत पाकिस्तान बॉर्डर पाहायला. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे जिथे भारत पाकिस्तान युद्ध झाला ते ठिकाण. आणि सर्वात शेवटी आपण रात्री जाणार आहोत डेझर्ट कॅम्पला. त्यामुळे या व्हिडिओमधून आपल्याला हे सगळं पाहायला मिळेल, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जैसलमेरपासून 130 किलोमीटरच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो भारत पाकिस्तान बॉर्डरवर असलेले तानोट येथे. आणि तानोट येथे तानोट माता मंदिर प्रसिद्ध आहे, कारण या मंदिरामध्ये एक चमत्कार घडला होता भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये. त्यामुळेच हे मंदिर खूप प्रसिद्ध झालेलं आहे. देशविदेशातील पर्यटकांचं हे एक आकर्षण केंद्रच बनलेलं आहे. मंदिर तसं खूप मोठं आहे. फुलांच्या माळा आणि लाईट्स लावून मंदिर संपूर्ण सजवलेलं आहे. त्यामुळे आतमध्ये आलं ना की इतकं म्हणजे प्रसन्नमय वातावरण आहे, आणि खूप छान वाटतं आल्यानंतर. वेकेशन असल्यामुळे ते गर्दी होती, त्यामुळे आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेत उभं राहिलो होतो. छान 15-20 मिनटानंतर दर्शन पण झालं. मस्त असं दर्शन घेतलं. तर हे बलुचिस्तानातील हिंगलज मातेचंच या देवीचं हे रूप आहे. आणि या मंदिराची जबाबदारी ना BSF म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी त्यांच्याकडे असते. त्यामुळेच ती सगळं हे देवीची देखभाल करतात. देवीचं छान असं दर्शन घेतलं, असा प्रसाद मिळाला आम्हाला तिथे. आणि जेव्हा आम्ही पूजेचं साहित्य घेतलं होतं ना येताना, तर आम्हाला त्याच्यामध्ये चुनरी आणि रुमाल भेटला होता. आम्हाला वाटलं की देवीला चढवतात, पण तिथे न घेता पुढे येऊन हे पाहून खूप विशेष वाटलं की हे एक वेगळंच वाटलं. मग आम्ही पण तो रुमाल आणि चुनरी ना इथे अशी बांधून घेतली. त्यानंतर आपण पुढे पाहतो हे आहेत बॉम्ब. हो, असली बॉम्ब आहेत हे. आणि हे तेच बॉम्ब आहेत जे 1965मध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये पाकिस्तानने या मंदिर परिसरामध्ये 3000पेक्षा जास्त बॉम्ब टाकले होते. आणि एवढे बॉम्ब टाकूनसुद्धा या मंदिराला काहीच झालं नव्हतं. या मंदिराची एक वीटही हल्ली नव्हती असं म्हणतात. आणि एवढंच नाही तर या परिसरात पडलेले 450हून बॉम्ब फुटलेसुद्धा नाही. आणि हेच ते बॉम्ब आहेत जे आज या म्युझियममध्ये जतन करून ठेवलेले आहेत, आणि आता ते आपण पाहू शकतो आज. खूप आश्चर्याची गोष्ट आहे ही. त्यामुळेच या मंदिराला रहस्यमय मंदिर म्हणजेच एक चमत्कारी मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि देशविदेशातील पर्यटक या मंदिराला व्हिजिट करायला येत असतात. पुढे आता आपल्याला जायचं आहे भारत पाकिस्तान बॉर्डर पाहायला. पण बॉर्डर पाहायला जायचं असेल ना तर
तानोट येथे आपल्याला जावंच लागतं, कारण तिथं एंट्री फॉर्म मिळतात आणि हे फॉर्ममध्ये स्वतःचे डिटेल्स, आधार नंबर हे सगळी इन्फॉर्मेशन द्यायला लागते, त्याच्याशिवाय पुढे एंट्री मिळत नाही. आणि ओरिजिनल आधार कार्ड आपल्याला सोबत ठेवावं लागतं. पुढे गेल्यानंतर BSFचे ऑफिसर हे सर्व चेक करूनच मग आपल्याला एंट्री देतात. जय हिंद सर जी. कितने मेंबर हैं? 4, 2 बच्चे हैं, 5 ड्राइवर से 5. एंट्री फॉर्मवर आपण सगळे स्वतःचे डिटेल्स आणि आधार नंबर दिलेला असतो. तो फॉर्म फक्त ते चेक करतात आणि गाडीमध्ये किती मेंबर आहेत हे सर्व पाहतात आणि मग पुढे आपल्याला एंट्री देतात. तर तानोट मंदिरापासून जास्त काही लांब नाही, म्हणजे 20-25 किलोमीटरवरच बॉर्डर आहे. त्यामुळे आपल्याला आता पुढे आल्यानंतर हे सर्व असं पाहायला मिळते. इथे आल्यानंतर ना अलीकडेच असं ओपन पार्किंग आहे जिथे आपण कार पार्क करू शकतो, पण इथे फक्त प्रायव्हेट पार्किंग अलो करतात. आता इथूनच आपण जे काही आपल्याला बॉर्डरचे व्हिडिओज, फोटोज घ्यायचे ना झूम करून इथूनच काढू शकतो, कारण असं नाही की आपण अगदीच त्या बॉर्डरवर जाऊन मग फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे अलो करत नाही. त्यामुळे थोडं झूम करून दाखवते. ही जी फेन्सिंग दिसत आहे ना, तर ती आहे भारत-पाकिस्तानची बॉर्डर आणि इथे भारत-पाकिस्तान बॉर्डरचा अशी एक कमान आहे, तिथे आपण फोटोज, व्हिडिओज काढू शकतो. पण त्याच्या पुढे जे BSFचं छोटंसं ऑफिस आहे तिथे आपण जाऊन पाहू शकतो बॉर्डर, पण तिथे फोटो किंवा व्हिडिओ अलाउ नाही. त्यामुळे इथूनच जे काही व्हिडिओ आहेत ते मी इथूनच शूट केलेले आहेत आणि थोडेफार फोटोज घेतले आणि त्यानंतर पुन्हा आम्ही रिटर्न निघालो. त्यानंतर आपण आता भारत-पाकिस्तान बॉर्डर पाहून पुढे चाललेलो आहोत लोंगेवालाला. आता हे लोंगेवाला काय आहे या ठिकाणी? तर लोंगेवाला या ठिकाणी 1971मध्ये भारत-पाकिस्तानचे युद्ध झालं होतं, म्हणून हे खूप प्रसिद्ध आहे. कारण की हे असं युद्ध झालं होतं ज्या युद्धामध्ये भारताच्या फक्त 120 सैनिकांनी पाकिस्तानच्या 2000पेक्षा जास्त सैनिक असलेल्या मोठ्या ब्रिगेडचा एकूण 65 रणगाड्यांचा सामना करून कडवी झुंज दिली आणि सकाळपर्यंत पाकिस्तानी सेनेला झुंजावत ठेवलं होतं. सकाळी भारतीय हवाई दलाने आकाशातून हल्ला चढून पाकिस्तानी लष्करांचं नुकसान केलं आणि लढाई जिंकली होती, म्हणून हे लोंगेवाला खूप प्रसिद्ध आहे. आणि याच कहाणीवर JP दत्ता यांनी बॉर्डर मूवीची निर्मिती केली होती. तुम्ही जर बॉर्डर मूवी पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलेली असेल. आणि इथे वॉर म्युझियम पण आहे, त्याच्यामुळे हे पाहण्यासाठी पर्यटकांची इथे व्हेकेशन टाईमला गर्दी असते. तर आता आम्ही चाललेलो आहोत त्या ठिकाणी आणि या रेगिस्तान एरियामध्ये ना आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे भारतातील शेवटचं कॅफे. तर हेच मी तुम्हाला आता दाखवत आहे. इथे आम्ही थोडंसं चहा घेण्यासाठी थांबलो होतो. इथे थोडाफार चहा घेतला, मुलांना चिप्सचे पॅकेट घेतले आणि त्यानंतर पुढे आपल्याला एकही दुकान दिसणार नाही, त्यामुळे थोडाफार ब्रेक घेण्यासाठी इथे आम्ही थांबलो होतो. इथे पाहू शकता छोटीशी वस्ती आहे. तर आपण पोहोचलेलो आहोत लोंगेवाला इथे, म्हणजेच युद्धस्थळ इथे. तर याच ठिकाणी पाकिस्तानी सैनिकांनी इथे एंटर करून आत आले होते आणि गोळा बारूद टाकू लागले. त्यांचा हेतू असा होता की रात्री ते हमला करतील, दुसऱ्या दिवशी सकाळी जैसलमेरला जातील, दुपारी जोधपूरला जातील आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते दिल्लीला जातील. हे सगळं ठरवून ते तयारीनिशी इथं आले होते, इथं येऊन हमला केला. पण त्यांना हे माहीत नव्हतं की भारतीय सेना पण तयारीतच होती म्हणून. इथं आपण पाहू शकतो इथे आपले इंडियन आर्मीचे काही जीप आणि टँक ठेवलेले आहेत
आणि पुढे पाकिस्तानी टँक आहे जे 1971च्या युद्धात इथं आपल्या भारतीय सैनिकांनी हे जप्त करून ठेवलेले आहेत. हा आहे पाकिस्तानी टँक. पुढे या ठिकाणी या युद्धामध्ये आपले जे भारतीय सैनिक होते जे या युद्धात शहीद झाले त्यांचे स्टॅच्यू इथे आहे आणि त्यासोबतच इथे सेंटरला तुम्ही पाहू शकता मेमोरियल पिलर उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे आपण आलेलो आहोत वॉर म्युझियम पाहायला. तर इथे 1971च्या भारत-पाकिस्तानच्या युद्धातील भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करून देणाऱ्या अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. इथे जतन करून ठेवलेल्या आहेत. युद्धाचे फोटोज आहेत, युद्धाच्या वेळेस वापरण्यात येणारी शस्त्र हत्यारं यांचा संग्रह करून ठेवलेला आहे. आणि सोबतच अजून ऑडिओ व्हिज्युअल थिएटर आहे, म्हणजे युद्ध कसं घडलं, हे युद्ध कसं झालं होतं तर ह्याचा एक क्लिप आपल्याला दाखवतात. पण तिथे गेल्यानंतर व्हिडिओ अलाउड नाही, त्यामुळे हा व्हिडिओ मला काढता नाही येणार. पण हे जे म्युझियम आहे तिथे आपण हे व्हिडिओ काढू शकतो, त्यामुळे मी काढलेले हे छोटे छोटे क्लिप्स आहेत त्या आपण इथे आता पाहू शकतो. म्युझियम पाहून झाल्यानंतर पुढे हे आहे ऑडिओ व्हिज्युअल थिएटर. इथे युद्धाची माहिती देणारा 15 मिनिटाचा ऑडिओ व्हिज्युअल चित्रपट दाखवला जातो, पण इथे अलाउड नाही, त्यामुळे फक्त एक जस्ट थिएटर कसं आहे त्याचा एक व्हिडिओ मी कॅप्चर केलेला आहे. त्यानंतर पुढे आपण खूप इंटरेस्टिंग अशा ठिकाणी चाललेलो आहोत, ते म्हणजे सम सँड ड्यून्स. आता सम सँड ड्यून्स म्हणजे हे एक गावाचं नाव आहे जिथे खूप सारे कॅम्पिंग आपल्याला पाहायला मिळतात. तर येस, आज आपण कॅम्पिंग करणार आहोत डेझर्टमध्ये, त्यामुळे एक वेगळा अनुभवायला मिळणार आहे. तर आपण पोचलेलो आहोत सम ड्यून्स या गावामध्ये आणि इथे खूप सारे कॅम्प आहेत. त्यातला आम्ही एका ठिकाणी ऑलरेडी आधी बुकिंग केलेलं होतं, तर इथे आपण डायरेक्टली नाही येऊ शकत, आधी बुक करावं लागतं. तर बुकिंग करून आम्ही आता आलेलो आहोत. इथे थोडंसं फ्रेश होणार आणि त्यानंतर मग आपल्याला जायचं आहे डेझर्टवर, म्हणजेच जीप सफारी असते, जीपने आपण डेझर्टवर जाणार आहोत. तिथे काही वेगळ्या अदर ॲक्टिव्हिटीज असतात, जसं की कॅमल राईड असते, तर कॅमल राईड पण आपण करणार आहोत. त्यानंतर डेझर्टवरून आपण सनसेट पाहणार आहोत. तर चला, आता आम्ही पोचलेलो आहोत कॅम्पला आणि हा आहे आम्ही बुक केलेला कॅम्प. तर कॅम्पची टूर तुम्हाला करून दाखवते मी. तर इथे तुम्ही पाहू शकता कॅम्पिंग खूपच सुंदर असा एरिया आहे आणि एक असा डिझाईन केलेला कापडापासून बनवलेला असा टेंटसारखा एक रूम आहे, तुम्ही पाहू शकता. इथे पूर्ण कापडापासून बनवलेला आहे, त्याला लोखंडी दरवाजा आहे, कडी आहे, आपण म्हणजे लॉक करू शकतो. आणि आतमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता हा
ड्युएल बेड आहे, सिंगल बेड आहे. आता आम्ही 4 जण आहेत त्याच्यामुळे आम्ही असे बेड मागवले होते. आणि हा बेड लाकडाचा नाही तर पूर्ण मार्बलपासून बनवलेला. त्याच्यावर मॅट्रेस आणि कुशन्स आहे, ड्युएट्स दिलेले आहेत. आता आम्ही आल्यानंतर पहिल्या बॅग्स ठेवल्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ शूट केला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता विंडो दिलेल्या आहेत. आपल्याला जर बाहेरचं पाहायचं असेल तर अशा नॉड आहेत, त्या नॉडने आपण बाहेरचं पाहू शकतो, ओपन करू शकतो. आणि त्याला नेट पण लावलेली आहे. अशा पद्धतीने आपण ओपन करू शकतो. आणि त्यासोबतच इथे चेअर आहे, टेबल आहे, पाण्याच्या बॉटल्स दिलेल्या आहेत त्यांनी, फॅन आहे. वॉशरूम कसं आहे ते आपण पाहू. तर असा कापडीच दरवाजा आहे, वॉश बेसिन आहे, मिरर आहे, आंघोळ करण्यासाठी बकेट, मग वगैरे सगळं, टॉयलेट आहे, कमोड आहे. म्हणजे कुठलीच गैरसोय होणार नाही अशा सर्व गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या असतात. लाईट पण आहे. फक्त दरवाजा थोडासा कापडी आहे त्यामुळे थोडं अनकम्फर्टेबल वाटतं, पण एक दिवसात आपण म्हणजे आनंद घेण्यासाठी या गोष्टी ॲडजस्ट करू शकतो. मोबाईल चार्जिंगसाठी चार्जिंग पॉईंट दिलेला आहे. तर असा आहे हा कॅम्प. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग फ्रेश होऊन आम्ही जाणार होतो जीप सफारीला. त्यासाठी इथे फ्रेश होऊन आम्ही आता जीपमध्ये बसलेलो आहोत. पण जीप आता एवढी फास्ट चालवतील की व्हिडिओ पण प्रॉपर शूट करणार नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ पाहायला थोडंसं ॲडजस्ट करा, कारण हा व्हिडिओ थोडासा शेक होणार आहे. तर चला आपण जाऊया जीप सफारीला. तर आपण पोचलेलो आहोत आता या डेझर्टवर. इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात. जीप सफारी असते, कॅमल राईड असते, पॅरासेलिंग असते आणि संध्याकाळी आपण सनसेट पण पाहू शकतो. असा सुंदर असा नजारा आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर आता कॅमल राईड करायची आहे, त्यासाठी इथे कॅमलजवळ आम्ही आलेलो आहोत. आपण जेव्हा एखाद्याला कॅमल राईड करताना पाहतो ना, किती सुंदर वाटतं. असं वाटतं की कॅमलवर बसून किती छान दिसत असेल सगळं. पण जेव्हा कॅमलवर बसून कॅमल उठताना पाहिले का कधी? कारण मिस्टरांना जेव्हा मी कॅमलवर बसून कॅमल जेव्हा उभा राहत होता ना, त्या पोझिशनला त्यांना हाताला जखम झाली. कॅमलचं सीट असतं ना, तर ते लागलं. आणि हे पाहून माझ्या मनामधली भीती तर दुप्पट निर्माण झाली. आणि पण काय करणार, बसावं तर लागणारच होतं, कारण पैसे दिले होते. कशी मनामध्ये भीती ठेवून बसले आणि जोपर्यंत कॅमल असा नॉर्मल लेवलला येत नाही तोपर्यंत मी कॅमेरा चालूच केला नव्हता. कसा थोडा पुढे गेल्यानंतर व्हिडिओ थोडासा शूट करायला चालू केला. तर कॅमलवरचा हा सुंदर असा नजारा मी या माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केला. आणि त्यानंतर सुंदर असा सनसेट आपल्याला पाहायला मिळते डेझर्टवरचा. डेझर्ट सफारीचा खूप छान असा एक्सपिरियन्स होता. आम्ही सर्वांनी एन्जॉय केलं. खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले, कॅमल राईड केली, जीप सफारी झाली, सनसेट पाहिला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो कॅम्पिंगकडे जाण्यासाठी.
इथे आल्यानंतर ही एक गोष्ट मला फार आवडली, ती म्हणजे ढोल वाजून छान औक्षण करून वेलकम करतात. तर आमचं छान असं वेलकम केलं. आतमध्ये आलो, सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो, कारण इव्हिनिंग झालेली आहे, लाईट लावलेली, त्यामुळे छान दिसत आहे. थोडंसं फ्रेश झालो आणि पुन्हा इथे आलो. राजस्थानी कल्चर प्रोग्राम असतात ते पाहण्यासाठी. 2 तासाचा प्रोग्राम होता, तो छान असा एन्जॉय केला. चहा स्नॅक्स वगैरे दिले होते, ते घेत मस्त असा प्रोग्राम एन्जॉय केला. पण इथे झालं असं की मी हा व्हिडिओज काढला नाही, त्यामुळे मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर नाही करता आला. त्यानंतर आम्ही आलो डिनर करण्यासाठी. मस्त असं राजस्थानी ऑथेंटिक फूड होतं, त्यामुळे ते आम्ही एन्जॉय केलं. तर चला मंडळी, हा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.